नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वर बस आगारात 2 कर्मचाऱ्यांचा इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न। आज महाबळेश्वर बस आगारात 2 कर्मचाऱ्यांनी छतावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता सूर्यकांत मोहिते हे महाबळेश्वर बस आगारात सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत। त्यांनी महाबळेश्वर पोलिसात दिलेल्या माहितीनुसार अशोक शंकर सकपाळ वय वर्ष 42 राहणार भोलावडे तालुका भोर जिल्हा पुणे तसेच विनोद शिवाजी सुतार वय वर्ष 42 राहणार कारवे तालुका कराड जिल्हा सातारा हे दोघेही महाबळेश्वर बस आगारात कर्मचारी असून प्राजक्ता सूर्यकांत मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून कर्मचारी अशोक सकपाळ व विनोद सुतार हे दोघेही बदली हेतू प्रयत्न करत होते, परंतु या दोघांनी 24/9/2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बदली होत नाही म्हणून अर्ज केला। तो अर्ज प्राजक्ता सूर्यकांत मोहिते यांनी पुढील कारवाईसाठी विभागीय कार्यालयाकडे पाठवला असून बदलीचे अधिकार हे विभागीय नियंत्रण राज्य परिवहन सातारा यांच्या अधिकाराखाली येत असून बदलीचा अधिकार माझा नाही असे विनोद सुतार व अशोक सकपाळ यांना वारंवार सांगून देखील तसे त्यांना लेखी पत्र दिले असता त्यांनी नोटीस न घेता उलट अर्जाद्वारे 3 तासात आत्महत्या करू अशी प्राजक्ता मोहिते यांना धमकी दिली व दमदाटी केली असा आरोप मोहिते यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत केल्याचे समोर आले। दरम्यान कर्मचारी अशोक सकपाळ व विनोद सुतार यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथील बस आगाराच्या इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने महाबळेश्वर पोलीस प्रशासन, महाबळेश्वर नगरपालिकेची यंत्रणा तसेच महाबळेश्वर ट्रॅकर्सचे जवान हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांची समजूत काढून त्यांना खाली उतरवण्यात पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, एसटी महामंडळ व महाबळेश्वर ट्रॅकर यांना यश आले। या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष शेलार हे करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोनकर, तृप्ती भोईर, महाबळेश्वर।